महान समन्वयाचार्य व वीरशैव धर्म संस्थापकाचार्य आद्य जगद्गुरू श्री रेणुकाचार्य प्रकट दिन. विश्वातील धर्मामध्ये हिंदू वीरशैव लिंगायत हा एक प्राचीन धर्म मानला जातो. या धर्माला इतिहास असून युगायुगांची परंपरा लाभली आहे. इष्टलिंग धारणेच्या वीरव्रताचे प्रबोधन करणारा, शरीर हे शिवालय असे प्रतिपादन करणारा, पंचसूतके नाकारणारा, अन्य धर्माला विरोध न करता त्यांच्याच समन्वयाचा उपदेश करणारा, लिंगो दीक्षेमध्ये वर्ण जातीभेद लिंगभेद न पाळणारा व लिंगांग सामरस्य बोधक विद्येत रममान व्हा असा उपदेश करणारा असा हा धर्म. या धर्मात व्यक्तीची योग्यता व उत्कट शिवभक्ती पाहून तिच्या जातीचा विचार न करता लिंगदीक्षा दिली जाते. दीक्षेनंतर सर्वांना शिवस्वरूप मानण्यास हा धर्म सांगतो. या धर्माने उद्योगाचे व श्रमाचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. स्वकष्टार्जित संपत्ती प्रथम शिवार्पण करून नंतर गुरु, लिंग व जंगमांना आणि समाजातील दुर्बल घटकांना दान करून मग तिचा उपभोग घेण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे अन्न देखील शिवार्पित करून प्रथम भुकेल्यास देऊन नंतर स्वतः ग्रहण करण्यास सांगितले आहे. अशी शिकवण देणारा जो धर्म आहे त्याला वीरशैव धर्म म्हणतात. या धर्मालाच समाजात लिंगायत असे पर्याय नाम असून वीरशैव व लिंगायत हे वेगळे नसून एकच आहेत. मात्र काही जण त्यांना वेगळे करून समाजाची दिशाभूल करतात. जरी वीरशैव वा लिंगायत धर्म म्हणून उल्लेख केला जातो तरी तो हिंदू धर्मापासून वेगळा करता येत नाही. म्हणून शिवलिंग उपासक असा एक शैव पंथ, यात जंगम हे वीरशैव ब्राह्मण किंवा लिंगी ब्राह्मण म्हणून या धर्माचे पुरोहित म्हणून काम करतात. वेद, आगम व उपनिषदातून वरील तत्वांचे प्रतिपादन केले आहे. ही तत्वे लोकमनात बिंबवण्यासाठी शिवाच्या आज्ञेने पंचशिवगणांनी लिंगातून प्रादुर्भूत होऊन या धर्माची प्रतिष्ठापना केली असे परंपरा मानते. हे पंचशिवगण म्हणजेच पंचाचार्य असून हेच वीरशैव धर्माचे संस्थापक होत. या शिवगणांनी अनुक्रमे कृतयुगात एकाक्षर, द्वयक्षर, त्रयक्षर, चतुक्षर व पंचाक्षर या नावांनी, तर त्रेतायुगात एकवक्र, द्विवक्र, त्रिवक्र, चतुर्वक्र व पंचवक्र या नावांनी व द्वापरयुगात रेणुक, दारुक, घंटाकर्ण, धेनुकर्ण व विश्वकर्ण या नावांनी आणि कलियुगात रेवणाराध्य, मरळाराध्य, एकोमाराध्य आणि पंडिताराध्य व विश्वाराध्य या नावांनी अवतार घेतला. पंचाचार्यांनी रंभापुरी, उज्जैनी, केदार, श्रीशैल्य व काशी क्षेत्र येथे पंचपीठांची स्थापना केली. ही वीरशैवांची राष्ट्रीय महापीठे आहेत. पंचाचार्यांच्या या दिव्य परंपरेतील श्री जगद्गुरू रेणुकाचार्य हे रंभापुरी पीठाचे आचार्य होते. फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला तेलंगणा प्रांतातील सुप्रसिद्ध कोल्लीपाकी क्षेत्रातील सोमेश्वर महालिंगातून ते प्रादुर्भूत झाले. या प्रदेशाला श्री सिद्धांत शिखामणीत त्रिलिंग देश असे म्हटले आहे. श्रीशैल्य, मल्लिकार्जुन, कोल्लीपाकी, सोमेश्वर आणि द्राक्षाराम क्षेत्रातील भीमनाथ म्हणजेच रामनाथ ही 3 लिंगे या प्रदेशात असल्यामुळे याला त्रिलिंग देश असे म्हटले जाते. याशिवाय इष्टलिंग, प्राणलिंग व भावलिंग या त्रिलिंगाची पूजा करणाऱ्या वीरशैवांची संख्या या प्रदेशात अधिक असल्यामुळे याला त्रिलिंगी देश म्हणतात असेही एक मत आहे. विशेष म्हणजे सोमेश्वर लिंगातून रेणुकाचार्य, भीमनाथ लिंगातून एकोमाराध्य व मल्लिकार्जुन लिंगातून पंडिताराध्य यांचा उद्भव झाल्यामुळे हे 3ही लिंगे वीरशैवांची श्रद्धास्थाने आहेत. सोमेश्वर लिंगातून प्रादुर्भूत झाल्यावर श्री जगद्गुरू रेणुकाचार्य आकाशमार्गाने मलय पर्वतावर गेले आणि तेथे अगस्त्य ऋषी यांना शैवद्वैताचा उपदेश केला. तोच उपदेश श्री शिवयोगी शिवाचार्यांनी श्री सिद्धांत शिखामणी या ग्रंथात प्रथित केला आहे. महर्षी अगस्तींनी प्रत्यक्ष श्रीरामाला आदित्य हृदय कवचाचा उपदेश केला होता. अशा घोर अगस्त्य ऋषींना दीक्षा देऊन आणि शैवाद्वैताचा उपदेश करून त्यांच्या मनातील संदेह जगद्गुरू रेणुकाचार्यांनी दूर केला. यावरून जगद्गुरू श्री रेणुकाचार्यांचे थोरपणही सहज लक्षात येते.
जगद्गुरू श्री रेणुकाचार्यांनी जो उपदेश केला त्याचा सारांश अशा प्रकारे सांगता येईल. धर्म हा आचरणासाठी असतो. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दान, पूजा, जप, ध्यान यांचे आचरण करणे म्हणजे धर्म होय. धर्माचरण केल्यामुळे व्यक्तित्वाचा विकास होतो आणि व्यक्तित्व विकसित झाल्यामुळे समाजाचे कल्याण साधते. धर्माचरण करताना अन्य धर्मतत्वाचे खंडन करू नये. शिवदीक्षा घेतलेल्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये. जीवाचा आध्यात्मिक विकास होऊन त्याला शिवभाव प्राप्त व्हावा यासाठी षटस्थलाचे आचरण करावे. षटस्थलातील उपस्थले म्हणजे मानवी मनाचा क्रमबद्ध विकासच होय. यालाच शिवयोग म्हटले गेले आहे. जगद्गुरू रेणुकाचार्यांनी अगस्ती महामुनींना पडविडी सूत्राचा उपदेश केला. पडविडी म्हणजे पदविधी. श्री गुरुला शरण गेल्यानंतरच कोणतेही तत्त्व प्राप्त करून घेता येते असा या सूत्राचा अर्थ होय. दीक्षाविधी स्पष्ट करताना सामाजिक असमानता दूर करण्याचा त्यांनी जसा उपदेश केला त्याचप्रमाणे सोपाधिक, निरुपाधिक व सहज असे दानप्रकार सांगून आर्थिक असमानता दूर करण्याचीही शिकवण त्यांनी दिली. याशिवाय जे लोक शिवयात्रा करतात त्यांच्यासाठी अन्न व जलाची व्यवस्थाही करण्यास सांगितले. श्री रेणुकाचार्य हे एक महान पुरुष होते. शुद्ध आचरण, शुद्ध विचार आणि अष्टमहासिद्धी या गुणांनी ते संपन्न होते. 3 कोटी आचार्यांची रूपे धारण करून त्यांनी श्रीलंकेत बिभीषण यांचे विनंतीवरून 3 कोटी लिंग स्थापना केली असे ते महासिद्ध पुरुष होते. त्यांनी कलियुगात रेवणसिद्ध या नावाने अवतार घेतला. आद्य शंकराचार्यांना चंद्रमौलीश्वर लिंग प्रदान केले. कोल्हापूरच्या गोरक्ष राजाचे गर्वहरण केले. कांचीमध्ये श्री विष्णुरूपी वरद राजमूर्तीचे शिरकंपन थांबवले. अशा त्यांच्या अनेक चमत्कार कथा रेणुक विजय पुराणात वर्णिलेल्या आहेत. जो महान उपदेश रेणुकाचार्यांनी केला आहे त्यामुळे कोणीही मानव एकाच जन्मात शिवसायुज्यता प्राप्त करू शकते म्हणजेच मुक्ती मिळवू शकतो. याबद्दल यांना मानवंदना ही दिलीच पाहिजे. ओम नमः शिवाय. ओम शांती शांती शांती.